जबरदस्त वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. सलामीची जोडी मैदानात बॅटिंग करण्यासाठी तुषार आणि संदेश. अगदी सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती जबरदस्त फटका. लगेच कमबॅक, लाऊड अपील. पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी बोट आकाशाकडे करत असताना सांगितले फलंदाज झालाय बाद. पहिला हादरा बॅटिंग करणाऱ्या टीमला. तुषार इज गॉन. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस इथे. बॅक टू बॉलर पकडलंय आणि त्यानं डायरेक्ट हिट सुद्धा केलंय. मोठी विकेट मिळेल. बिग विकेट, बिग लॉस. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाईल. इथे विकेट मिळाली आहे संदेशच्या रूपानं. स्वतःच्या वरती नाराज असेल, रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर. दुसरी विकेट. आता आर के ग्रुप वालिवली आणि त्यांच्या विरोधात चेंज द गेम जांभिवली बी. टॉस जिंकला जांभिवली या संघानं आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली. सुरुवातीलाच आपण पाहताय पहिल्या बॉलवरती षटकारानं आगास केला. मात्र षटकारानंतर लगेचच कमबॅक करावं लागलं. ते गोलंदाजानं कमबॅक केला अमितनं आणि विकेट मिळवली तुषारची. 6 धावांवरती लागलेला हा पहिला झटका. त्यानंतर आपण पाहताय तर एक सिंगल आली संदीपच्या बॅटमधनं. निश्चित संदेश एक सिंगलच्या मदतीनं निश्चित खातं खोलण्याच्या नादात इथे मैदान सोडतोय. धावबाच्या स्वरूपात त्याला माघारी परतावं लागलं. अगदी रिस्की सिंगल घेण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र हा प्रयत्न या ठिकाणी फसला आणि त्याला मैदान सोडावं लागलं. राईट अमोर इथे हा चेंडू समोरच्या दिशेला लॉफ्ट केलंय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. वेट अँड वॉच. वाट पाहिली आणि निश्चितच एक अप्रतिम झेल. वेल जस्ट कॅच. फलंदाज क्रमांक 3. धक्का लागतोय पाठोपाठ अजून एक. फलंदाज माघारी परतत असताना बॅट्समन संदीप पाटील बाद. संभाजीराजे क्रीडांगण दहिवली या ऐतिहासिक मैदानावरती ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस या ठिकाणी पार पडतोय.
स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 बेंडशील आयोजित हा संपूर्ण सोहळा तुम्ही पाहताय. पहिल्याच दिवसात आपण आहोत. इथे सुद्धा संधी आहे. एकमेकांमध्ये निश्चितच नजरानजर चुकली, कॉलिंग चुकलं आणि या चुकीला माफी नाही. धावबाच्या स्वरूपात फलंदाज मैदानाच्या बाहेर अजून एक सुयश मिळतंय. टीम मैदानात खेळतीये. आर के ग्रुप वालिवली ऑन फायर. रनआउट. लागली. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदान सोडताना निश्चितच 4 फलंदाज पहिल्या षटकात बाद. धावफलकावरती 7 धावा. 4 बाद 7, 2 धावा. 2 फलंदाज त्यापैकी रनआउट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अर्थातच स्वतःवरती फलंदाज नाराज, निराश निश्चितच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. ओव्हर नंबर 2 साठी भावार्थ गोलंदाजीसाठी येतोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. आर के ग्रुप वालिवली संघासाठी षटक क्रमांक 2 या ठिकाणी हाताळेल. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असणारा संघ चेंज द गेम जांभिवली बी. टॉस जिंकली, बॅटिंग स्वीकारली. समोरच्या टीमवरती धावा बनवून प्रेशर क्रिएट करण्याचा त्यांचा मानस. मात्र अगदी पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय 7 वरती 4 गडी बाद. नवीन षटक, नवीन गोलंदाज. भावार्थचा पहिलाच बॉल अतिशय दर्जेदार. कुठल्याही प्रकारे अटेम्प्ट केलं नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय डॉट. स्ट्राईक एंडवरती फलंदाज जय पाटील. जिम्मेदारी त्याला स्वीकारावी लागेल. नंबर 6 वरती मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय. फार मोठी जबाबदारी खांद्यावरती असेल. उंच पुरा फलंदाज. भावार्थाचा पुढचा बॉल. इथे वेट अँड वॉच. फटका कडक जसा बॅटवरती लागलाय. 6 धावांची मोहर या चेंडूवरती लिहिली होती. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट, षटकार. थांबल्या होत्या, धावा येत नव्हत्या. 4 षटकांची मॅच. अगदी छोटा फॉर्मॅट आणि सुरुवातीलाच आपण पाहताय पहिल्या षटकात 4 विकेट गेलात आणि तिथून जयच्या खांद्यावरती जबाबदारी वाढली आहे. षटकार ठोकून इरादा स्पष्ट केलाय. इथे लाऊड अपील, मोठी अपील पंचांकडे करतायत. पंचांकडे दाद मागतायत. हाऊ इज दॅट. एज लागली आहे दाखवतायत. मात्र पंच तटस्थ भूमिकेमध्ये. दोन्ही पंच एकमेकांशी निश्चितच सल्ला मसलत करतील. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. पंचांची जोडगोळी तुम्ही पाहताय. A1 जोडी DK, अर्थातच दत्ता कडव सर आणि त्यांच्या साथीनं कुणालजी पेनकर सर या ठिकाणी आपल्यापर्यंत एक चांगला निर्णय अडवला जातोय. फिल्डर तैनात. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. 4 चेंडू फेकलेत, 6 धावा जरूर खर्च केल्यात. मात्र त्यानंतरचे 3 बॉल जर तुम्ही पाहिले तर निर्धाव पाहायला मिळाले. या षटकामध्ये आपण आहोत. ओव्हर नंबर 2. भावार्थ युवा यंगस्टर गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय आणि चांगला विश्वास तो सार्थ ठरवतो. इथे सीमारेषेच्या जवळ अगदी बरोबर होम डिलिव्हरी. झेल टिपत असताना अजून एक धक्का मिळतोय.
चेंज द गेम जांभिवली बी या टीमला फलंदाज माघारी परतेल. पाचवा या ठिकाणी आर के वालिवली आणि त्यांच्या विरोधात संघ मैदानाच्या आतमध्ये चेंज द गेम जांभिवली बी. दोन्ही संघांच्या दरम्यान घमासान द्वंद्व तुम्ही पाहताय. एका बाजूने धावांची लयलूट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, मात्र गोलंदाजी करत असताना आर के वालिवली संघाचे गोलंदाज मैदानावरती तुफान माजवतायत. 5 फलंदाजांना मैदान सोडावं लागलंय. इथे बॅटला स्पर्श झाल्यानंतर आपण पाहताय गली रिजनला पार करून चेंडू चाललाय. थर्डमॅनच्या दिशेनं सीमारेषेच्या जवळ अगदी घरंगळत स्विंग करत चेंडू जातोय. सीमारेषेच्या जवळ अडवलं, पकडलं, फेकलं, सिंगल मिळेल. एक सिंगलच्या व्यतिरिक्त इथे काहीच नसेल. या एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं ते 15 वरती. षटक क्रमांक 2 ची सांगता या डबलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं ते 15 वरती. 2 षटकं संपली आहेत, धावफलकावर आहेत 15 धावा. च्या साह्यानं सुरुवात जरूर झाली होती, मात्र त्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेले. जयनं निश्चितच चांगला सामना करण्याचा प्रयत्न केला, संघर्ष केला, मात्र त्याला सुद्धा अर्ध्यावरती डाव सोडून जावं लागलं. इथे षटक क्रमांक 3 ची सुरुवात आपण पाहताय तर एक चांगल्या फटक्यानं झाली आहे. दुसरी धाव कंप्लीट. दोघांमध्ये कॉलिंग चुकलंय. दोस्तीत कुस्ती. फलंदाज माघारी परतत असताना अजून एक जाईल माघारी रन आउटच्या स्वरूपात. निरा फलंदाज ओव्हर इन प्रोग्रेस. अगदी आपण पाहताय पहिल्याच बॉलवरती इथे रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. फटका चांगला आहे. जागेवरनं खडे खडे दे धमाका जसा बॅट वरती लागलाय सीमा रेषेच्या बाहेर दूर जाऊन पडलाय. षटकार. अतिशय दर्जेदार बॅटिंग करत असताना हर्षल ज्याच्या बॅटमधनं आलेला हा षटकार संजीवनी प्रदान करून देतोय धावफलकाला. निश्चित आपण पाहताय तर 3 षटकार या इनिंग मध्ये तुम्हाला उत्तुंग पाहायला मिळालेत. मात्र दुसऱ्या बाजूने जमेची बाजू अशी ठरली आहे की 3 फलंदाज रनआउट झालेत. आर के वालिवली संघाने केलेत. चांगली मॅच, संमिश्र सुरुवात दोन्ही संघांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय.
बॅटिंग करत असताना सूरज आलाय साथ देण्यासाठी. हर्षल खेळतोय स्ट्राईक वरती, ज्यानं 2 धावा आणि एक षटकार मारला. लगेच कमबॅक. हीच तर कहाणी राहिली आहे या मॅचची. षटकारानंतर लगेचच मैदान त्याला सोडावं लागेल. हर्षलच्या रूपानं लागलाय अजून एक धक्का. बॅटिंग करणाऱ्या चेंज द गेम जांभिवली बीला. एका पाठोपाठ एक विकेट मिळत आहेत. निश्चित आपण पाहताय तर क्रिकेटच्या मैदानावरती फलंदाज फॉर्म मध्ये येण्याचा प्रयत्न करतायत, मात्र लगेचच दुसऱ्या बॉलवरती विकेट जाताना पाहायला मिळत आहेत. एका पाठोपाठ एक धक्के देण्यामध्ये यशस्वी ठरलेत आरके ग्रुप वालिवली. क्रिकेटच्या मैदानावरती विकेट टिपणं हे निश्चितच एक सोपं सूत्र असतं सामना जिंकण्यासाठी, आणि ते सूत्र इथे अवलंबतायत आरके वालिवली. ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज हरेश या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आलाय. फिरकी करत असताना पाहायला मिळतोय अगदी छोटा रनअप, आणि त्यानंतर शेवटच्या मोमेंटला खांद्याला झटका देत जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे सुद्धा पहा पुन्हा एकदा चेंडू हवे झेलसाठी प्रयत्न केले लॉंग ऑन वरती, त्या ठिकाणी फिल्डर होता, झेल टिपण्यामध्ये अयशस्वी. 2 धावा कंप्लीट झाल्या. आता मात्र उशिरानं थोडं शहाणपण सुचलंय जांभिवली बी या संघाला, कारण रनआउटच्या स्वरूपात तुम्ही 3 फलंदाज मित्रांनो टॉप ऑर्डरचे गमावले, आणि तिथून अडचणींचा सामना या ठिकाणी तुम्हाला करायला लागतोय. दक्ष आला स्ट्राईक वरती खेळत असताना. दक्ष इथे बॅट फिरवली, आता पाता नव्हता. षटक संपले तिसरं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. 4 षटकांची मॅच आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत 25-25. तीन षटकात 25 झाल्यात. इथं आपण चौथ्या षटकाचा खेळ पाहूयात. अतिशय दर्जेदार दमदार हे आयोजन, अर्थातच बेनशिलकरांचं हे सुंदर नियोजन. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026, स्वर्गीय प्रकाशदादा त्याचबरोबर स्वर्गीय लक्ष्मण दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना ही स्पर्धा तुम्ही दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ आठवणीमध्ये पाहायला मिळते. आज स्पर्धेचा पहिला दिवस. निश्चितच अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धेला आपण सुरुवात केली. दर्जेदार हा सोहळा छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण दहिवलीच्या या मैदानावरती चाललेली ही क्रिकेटची पंढरी. सुंदर मैदान. हे मैदान इथं आल्यानंतर निश्चितच तुम्हाला या मैदानाचं भव्य दिव्य आणि सुंदर स्वरूप पाहायला मिळेल. चर्चा होत राहील. इथे मिस टायमिंग, फिल्डर धावतोय झेलसाठी, निश्चितच त्याला चकवा दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग. शेवटच्या मोमेंटला चेंडूला पकडत असताना फेकत असताना पाहायला मिळत आहेत. धावा मिळतील 2. या 2 धावा स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. 2 धावांच्या मदतीनं धावफलक जातं ते 27 वरती. लास्ट ओव्हर बॅटिंग करत असताना स्ट्राईक वरती सूरज. नेक्स्ट मॅच SP वांगणी आणि इंदगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या षटकानंतर आपला टॉस केला जाईल. ओके डीके सर, थोडं आपण कॅमेऱ्याच्या लाईन मधनं बाजूला झाले तर बरं होईल. लेफ्ट लावा थोडं वाटल्यास. ओके ओके. इथे बॅटला एज लागली आहे. विकेटच्या मागे निश्चितच झेल ड्रॉप. एक सिंगल मिळेल. चांगलं षटक, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, चांगली फिल्डरची साथ मिळाली आहे. आरके ग्रुप वालिवली हा संघ मैदानावरती तुम्ही पाहताय. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून. पहिलं षटक आपण पाहिलं अमित मस्करचं. फक्त 7 धावा, तिथे 4 विकेट आल्या. 2 विकेट अमितला मिळाल्या, 2 विकेट रनआउट. त्यानंतर आपण पाहिलं भावार्थचं एक षटक, 8 धावा त्यानं खर्च केल्या, 1 विकेट त्याला मिळाली. इथे मिस टायमिंग. पुन्हा एकदा चेंडू हवेत, मिड विकेटचा फिल्डर जातोय चेंडूवरती, अडवण्यात असफल. पुन्हा 2 धावा मिळतील. या धावा तुम्हाला अडचणीत ठरू शकतात मित्रांनो.
विकेट तुम्हाला मिळाल्या तर धावा रोखणं सुद्धा तुमचं कर्तव्य आहे. या अनुषंगाने तुम्हाला धावा रोखणं गरजेचं आहे. इथे मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धावा स्कोरबोर्डला ऍड केल्या जातील. धावफलक 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचलं 30 या धावसंख्येवरती. लास्ट ओव्हर आणि शेवटच्या षटकातील 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक. गोलंदाज पवन शेवटच्या अंतिम षटकासाठी. पवनच्या हातामध्ये चेंडू आहे. इथे आडव्या बॅटनं तगडा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हवाई हल्ला, षटकार. सात फलंदाज बाद जरूर झालेत. नंबर 8 वरती 9 वरती बॅटिंगला आलेला दक्ष तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं मैदानावरती दक्ष पाहायला मिळाला आणि निश्चित जसा चेंडू मिळतोय त्याच्यावरती हल्लाबोल करतोय. चौकार षटकार. कमी वयाचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आपण पाहताय युवा यंगस्टर खेळाडू 17 वर्षाचा. निश्चितच 16वं धोक्याचं वरीस त्यानं पार केलंय. 17 मध्ये एंटर झालाय. बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती उतरला संघ संकटात असताना आणि संकटाच्या वेळेला नक्कीच चांगली बॅटिंग तो करतोय. दक्षच्या बॅटमधनं आलेला षटकार इथे धावफलकाला संजीवनी देतोय. जांभिवली बी या संघासाठी लास्ट बॉल ऑफ दी लास्ट ओव्हर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवरनं पुन्हा एकदा येतोय पवन. इथे ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर पंचांनी निश्चितच दंडित केलं. इट इज अ वाईट बॉल. अवांतरची धाव मिळेल. स्कोरबोर्ड वरती वाढ होताना पाहायला मिळतीये. 1 धावेच्या मदतीनं धावफलक झालं 37 ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावर. सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल या ठिकाणी करत असताना टीम मैदानावरती चेंज द गेम. जांभिवली बी इथे बॅट फिरवली आहे सरळ विकेट किपरच्या हातात. षटक संपलंय 4थं आणि 4 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती झाल्यात 38 लक्ष या ठिकाणी. 38 टू विन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इंदगाव आणि SP वांगणी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. SP वांगणी आणि इंदगाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या.
चला सलामीची जोडी. अडतीस धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतीये. आर के ग्रुप वालिवली या संघासाठी अमित आणि पवन हे दोन फलंदाज सुरुवात करतील. 37 बनल्या पूर्वार्धामध्ये 38 धावा इथून बनवाव्या लागतील विजयासाठी. चांगली मॅच दोन्ही संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय दर्जेदार हा संपूर्ण सोहळा. सुंदर मैदान चारी बाजूला आपण पाहताय तर हिरव्या तटबंदीनं सजलेलं हे मैदान. स्पर्धा आपण पाहताय स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026. मैदानाच्या तीनही चारही बाजूला तुम्ही पाहताय हिरवीगार वनराई. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेले हे मैदान कोंडेश्वराच्या आशीर्वादाने आपण सुरुवात केली आहे आणि निश्चितच मैदानाच्या उजव्या बाजूला मंचाच्या उजव्या बाजूला तुम्ही पाहताय बडोदा हायवेची मजबूत तटबंदी. इथे पहिल्याच बॉलवरती फटका दर्जेदार डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार करत असताना चेंडू झालाय सीमा पार, आलाय चौकार. बीबी साऊंड्स अतिशय सुंदर संगीत संयोजन. भारतदादा धुळे आणि भूषणदादा आपलं दोघांचं मनापासून स्वागत. इथे सुद्धा फटका चांगला आहे निश्चित. यावेळेस आपण पाहताय दिशा निवडली कव्हरची. कव्हर पॉइंटला चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळतील. सलगचा दुसरा चौकार. चौकाराच्या मदतीनं धावफलकाला आपण पाहताय तर मोठी गती प्राप्त झाली आहे. सलगच्या 3 चौकारानं सुरुवात केली. 12 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी बॅटिंग करण्यासाठी अमित आणि पवन. स्ट्राईक वरती पवनला तुम्ही पाहताय आणि पहिल्या 3 बॉलवरती 3 घणाघाती आघात. 3 चौकार. गोलंदाजी मार्कवरनं जय पाटील. त्याला कमबॅक करायचंय. चांगला चेंडू त्याला टाकावा लागेल. हा मात्र दिलाय फुलटोच आणि त्याच्यावरती पूर्ण टोल वसूल करत असताना पहिले 3 चौकार आणि यावेळेस हवाई हल्ला. मिळतील धावा 6. षटकार. हे या लक्षाचा पाठलाग जर आपण पाहत असाल तर अगदी सुरुवातीच्या 4 बॉलवरती 18 धावा या ठिकाणी वसूल केल्यात. सलगचे 3 चौकार आणि त्यानंतरचा हा षटकार तुम्ही पाहताय. जबरदस्त बॅटिंग करत आहेत. बिनबाद 18 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. नेक्स्ट बॉल इथे उलट्या हातानं जबरदस्तरित्या मिडल केलंय. शॉर्ट थर्डमॅनला बीट करत असताना दन 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 करत सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
दर्जेदार आयोजन मानाचा चषक स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 सामना तुम्ही पाहताय वालिवली आणि जांभिवली या दोन संघांच्या दरम्यान इथे सुद्धा बॅटची एज लागली आहे. आपण पाहताय पहिल्या 5 बॉलवरती 4 चौकार 1 षटकार 6वा चेंडू आपण पाहताय आलाय डॉट. अखेर हे षटक या ठिकाणी संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 22 धावा 22 38चा पाठलाग. चांगला खेळ अतिशय दर्जेदार हा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी पार पडतोय. अर्थातच स्वर्गीय प्रकाशदादा पंडे लक्ष्मणदादा पंडे यांना विनम्र अभिवादन त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करणारी स्पर्धा आपण पाहताय. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 महाराष्ट्राच्या मातीला आणि इतिहासाला निश्चितच कालचा दिवस अतिशय दुर्दैवी या ठिकाणी पार पडला. कालच्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये एक अतिशय वाईट बातमी आपल्या सर्वांच्या कानावरती पडली. महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार दादांना निश्चितच काल विमान अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला आणि संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ लागली. दादांच्या निश्चितच पवित्र स्मृतींना आपण सुद्धा अभिवादन करूयात. आपल्या स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषकाच्या वतीनं आणि बेंडशील ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या ऑफिशियल टीमच्या वतीनं नामदार स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. इथे सुरुवात चांगली. षटक क्रमांक 2 ची पहिलाच बॉल आपल्या स्टाईलमध्ये सीमारेषेच्या बाहेर पाठवत असताना अमितनं ठोकलाय हा षटकार. मिळवण्याच्या तयारीमध्ये आरके ग्रुप वालिवली. सलामीच्या दोन्ही फलंदाज काय बॅटिंग करतोय. घुटना टेकलाय आणि दूरवरच्या चेंडूला अगदी खेचून मारलाय. स्लॉग स्वीपचा अंदाज हवा उर्वरित फक्त 4 धावांची आवश्यकता. एसपी ग्रुप वांगणी या टीमनं टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. आपण तयार राहा. हा सामना संपला की लगेचच आपण मॅचला सुरुवात करूयात. एसपी वांगणी आणि इंदगाव या दोन संघांच्या दरम्यान मॅच. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त हिटिंग. मैदानावरती बॅट्समन अमितच्या बॅटमधनं सलगचा 3रा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. विजयी